फ्रेंड्स नमस्कार, मी सुनीता नकाते. थायरॉईड आणि योग या विषयावरचा हा चौथा व्हिडिओ. आतापर्यंत आपण थायरॉईड म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहे, या ग्रंथीचं महत्त्वाचं कार्य काय आहे, हे आपण पाहिलं. तर आज आपण पाहूया की थायरॉईड होण्याची कारणं काय आहेत आणि ती सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर ती कारणं जर दूर केली तर हा विकार नक्कीच बरा होऊ शकतो. थायरॉईड हा विकार आणि त्याच्यावर कोणकोणती उपचार पद्धती आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी स्वतः योग शिक्षिका असल्यामुळे यातील काही योगासनं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. कोणकोणते प्राणायाम याच्यावर उपयोगी पडतात ते सुद्धा सांगणार आहे. पहिल्यांदा आपण याची कारणं जाणून घेऊया की थायरॉईड कशामुळे होतो. आत्ता सध्याची जी आपली जीवनशैली आहे ती खूप बदललेली आहे. पूर्वीच्या काळी कसं असायचं की लवकर उठणं, वेळेवर जेवण घेणं, शारीरिक कष्टाची कामं बरीच व्हायची, त्यामुळे भूक लागायची, वेळेवर जेवण घेतलं जायचं आणि सकस आणि सेंद्रिय अन्न खाल्लं जायचं आणि जेवणाच्या वेळा पाळल्या जात होत्या. रात्री जागरण कधी केलं जात नसायचं. तर ही पूर्वीची पद्धती आहे ती पुन्हा पाळायची आता सध्या वेळ आलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपली जी बिघडलेली लाईफस्टाईल आहे ती जर आपण व्यवस्थित केली तर नक्कीच आपण या विकारावर मात करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीचा ताण प्रत्येक व्यक्तीच्या मनावर असतो. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, एकमेकांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केल्या जायच्या, त्यामुळे जो तणाव असतो, ताण असतो तो कमी व्हायचा. पण आता सध्या एकल कुटुंब पद्धती असल्यामुळे फार कमी लोक घरात असतात आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतं, कोण एकमेकांशी बोलत नाही, त्यामुळे तो ताणाचा जो निचरा व्हायला पाहिजे तो तेवढासा होत नाही. तर आणि वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव आजकालच्या जीवनामध्ये दिसून येतात. म्हणजे अगदी लहान मुलापासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही ताण आहेच. परंतु तो ताण कितपत घ्यायचा आणि कितपत सोडायचा हे आपल्यावरच अवलंबून आहे. या अतिताणाचा परिणाम म्हणून थायरॉईड हा विकार होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे हे अनुवंशिक सुद्धा आहे. म्हणजे घरामध्ये जर कुणाला असतील तर आपल्या मुलांना सुद्धा तो थायरॉईडचा विकार होऊ शकतो. चौथी गोष्ट म्हणजे शरीरामध्ये जर आयोडीन जर कमी प्रमाणात असेल तर सुद्धा हा थायरॉईडचा विकार होतो. आणि मी आता सांगितलं त्याप्रमाणे जर खाण्याच्या जर आपल्या चुकीच्या पद्धती असतील तरी सुद्धा थायरॉईड हा विकार होऊ शकतो. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो पार्टीला आणि आवडती गोष्ट एकच गोष्ट खूप प्रमाणात खाल्ली, मग आपण इतर गोष्टी खात नाही. म्हणजे लहान मुलांचं जर बघा तुम्ही, कुरकुरे वेफर्स जर त्यांनी खाल्ले तर त्याच्यावरच त्यांचं पोट भरल्यासारखं वाटतं. मग पोळी भाजी किंवा डाळ भात हा खाल्लाच जात नाही, त्यामुळे मग शरीराला प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स कुठून मिळणार. तर खाण्याच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत, जंक फूडचं अतिप्रमाणात सेवन करणं, तर यामुळे सुद्धा थायरॉईड होऊ शकतो. आणि रात्रीचं जे अतिरिक्त जागरण करणं, म्हणजे आजकाल लाईफस्टाईलच झाली. म्हणजे मी तरुण मुलांना बघते तर त्यांना रात्री जागरण करायला फार आवडतं आणि सकाळी उशिरापर्यंत बरेच जण झोपतात. तर हे अतिशय चुकीचं आहे. तर शक्यतो रात्रीचं जागरण जर आपण टाळलं तर हा विकार होणार नाही. अशी ही वेगवेगळी कारणे आहेत. इतर सुद्धा अनेक कारणं आहेत, पण ही जी आहे ती महत्त्वाची कारणं आहेत. तर ह्याच्यावर जो आहे तो उपचार काय आहे, तर आपली लाईफस्टाईल आहे ती व्यवस्थित करणं. म्हणजे मी सांगितलं तसं पूर्वीच्या काळामध्ये जशी आपली जीवनशैली होती की सकाळी लवकर उठणं, वेळेवर जेवण घेणं, रात्री जागरण न करणं, रात्री वेळेवर आणि लवकर झोपणं आणि सकस ताजं पौष्टिक अन्न खाणं, हा एक त्याच्यावर उपचार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे नियमितपणे व्यायाम करणं किंवा योगासने करणं, प्राणायाम करणं, हा याच्यावर. आणि योगासने आणि प्राणायामामध्ये काही योगासने आणि प्राणायामाचा ही जी ग्रंथी आपल्या घशाच्या मुळाशी असते त्याच्यावर ताण आणि दाब निर्माण होतो. त्यामुळे या ग्रंथीचं कार्य व्यवस्थित होतं आणि तिथले जे हार्मोन्स असतात ते व्यवस्थित स्रवतात आणि चयापचयाची गती, जे मेटाबॉलिझम जास्त वाढवलं पण जात नाही, जास्त कमी पण होत नाही, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे योगासनं किंवा योगा करतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर काही प्राणायाम आहेत, जसं उज्जाई प्राणायाम. त्या उज्जाई प्राणायामामध्ये घशामध्ये कंपनं निर्माण होतात आणि त्यामुळे त्याचा डायरेक्ट या ग्रंथीवर परिणाम होतो. त्याचबरोबर जे मी मगाशी म्हटलं तर ताणतणाव हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, त्यामुळे जास्त कोणत्याही गोष्टीचा ताण न घेणं आणि तो ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन करणं, शांत एके ठिकाणी बसणं, स्वतःला कोणत्या तरी आपल्या आवडीच्या कामामध्ये गुंतवून घेणं आणि त्याचबरोबर आपल्या रागावर कंट्रोल ठेवणं. अतिशय तापटपणा, जर चिडचिडपणा वाढला तर त्यातून ताण निर्माण होतो आणि त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम दिसून येतो आणि त्यातून मी मगाशी सांगितलं तसं हा विकार होऊ शकतो. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. या गोष्टी तर आहेतच. त्याचबरोबर कोणकोणत्या आसनांचा आपल्या
थायरॉईड या ग्रंथीवर परिणाम होतो आणि तिथले हार्मोन्स जे असतात ते व्यवस्थित सिक्रेट व्हायला लागतात. तर ती आसनंसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये सर्वांगासन आहे, जालंधर बंद आहे, उज्जाई प्राणायाम आहे, उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे. या सगळ्या आसनांचा या ग्रंथीवर थेट परिणाम होतो आणि आपल्या शरीराचं कार्य, या ग्रंथीचं कार्य सुरळीत चालायला मदत होते. तर ही आसनं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओपासून नक्कीच करून दाखवेन. आणि योगोपचार हा एक सगळ्यात महत्त्वाचा उपचार या थायरॉईडसाठी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हार्मोन्सची इंजेक्शनं दिली जातात, परंतु ती आपल्याला आयुष्यभर घ्यावी लागतात किंवा या ग्रंथीमध्ये जास्त हार्मोन्स तयार होत असतील तर ती ग्रंथीच ऑपरेशन करून काढून टाकली जाते आणि नंतर हे हार्मोन्स जेव्हा शरीराला गरज असते तेव्हा ते कमी पडायला लागतात. असे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे जी नैसर्गिक पद्धती आहे तर त्याचा वापर जर आपण केला तर नक्कीच आपण थायरॉईड या विकारावर नियंत्रण आणू शकतो आणि याच्यातून मुक्त नक्कीच होऊ शकतो. याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये काही ॲक्युप्रेशरसुद्धा पाहणार आहोत. याच्यामध्ये डाएट आपलं काय असेल हे सुद्धा पाहणार आहोत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही आसनं आणि प्राणायाम घेऊन येत आहे. त्यामुळे नक्कीच माझ्या व्हिडिओची तुम्ही नक्कीच वाट पाहाल याची मी तुम्हाला खात्री देते. तुम्हाला जर या योगासनांचा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तो व्हॉट्सॲप ग्रुप तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. तोपर्यंत भेटूया. बाय.